नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण नागपंचमी स्पेशल गुळ आणि शेंगदाण्याचे पाकातील लाडू कसे करतात ते पाहणार आहोत. हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत. नागपंचमी स्पेशल शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी मी ह्या कपने 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 कपला थोडंसं कमी गूळ घेतलेला आहे आणि 1 चमचा वेलची जायफळ पावडर घेतलेला आहे. तर हे शेंगदाणे मी खमंग भाजून घेते. शेंगदाणे भाजण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे. आता त्यामध्ये मी 1 कप शेंगदाणे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. त्यामध्ये शेंगदाण्यामध्ये खडे वगैरे असतात किंवा खराब झालेले शेंगदाणे वगैरे असते, ते सर्व मी काढून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये हे शेंगदाणे घालून खमंग भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे मंद आचेवर एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे. हे शेंगदाण्याचे लाडू आपण गुळाचा पाक करून करणार आहोत. नागपंचमीच्या सणाला नागोबाला नैवेद्य दाखवण्यासाठी हे शेंगदाण्याचे लाडू केले जातात. तसेच यामध्ये फुटाणे किंवा पंढरपुरी डाळे मिक्स करतात, पण मी नुसते शेंगदाण्याचेच करणार आहे. हे लाडू उपवासालाही चालतात, म्हणून मी फक्त शेंगदाणे वापरून करणार आहे. शेंगदाणे चांगले खमंग भाजलेले आहेत. तर गॅस बंद करून घेते. हे गार झाल्यावर आपण ह्याच्यावरची साल काढून घेऊयात. शेंगदाणे गार झालेले आहेत. आता मी हे वाटीने शेंगदाण्याच्या वरची साल काढून घेते. शेंगदाणे गार झाल्यावर आपण वाटीने चोळून साली काढून घेतलेल्या आहेत. आता सर्व साली काढून घेतलेल्या आहेत. हे पाकडूनही घेऊ शकता किंवा ते आपल्याकडे तळणीचं जे चाळण असते त्यांना आपण हे शेंगदाण्याचे साली आपण वेगळे करू शकता किंवा पाकडूनही घेऊ शकता. असेच हे सर्व शेंगदाण्याचं मी करून घेते. शेंगदाण्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत. आता हे मी मिक्सरला ओबड असं बारीक करून घेते. चालू बंद करत मिक्सरला थोडंसं फिरून घेते. जास्त बारीक करायचं नाही, फक्त ह्याच्यातील एका शेंगदाण्याचे असे चार भाग असे करून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी आपण शेंगदाणे खमंग भाजून घेऊन वरची साल काढून घेतलेले, तसेच ते मिक्सरला थोडंसं चालू बंद करत फिरून घेतलेलं आहे, जास्त बारीक केलेलं नाही. आता गुळाचा पाक करून आपण हे शेंगदाण्याचे लाडू करून घेऊयात. गुळाचा पाक करण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घालते. या तुपामध्ये आपण गूळ विरघळवून घेणार आहोत. नंतर आपण 1 कपला थोडंसं कमी गूळ घेतलेला आहे, ते यामध्ये घालून विरघळवून घेऊया. गूळ आणि तूप चांगलं मिक्स करून घेऊया. हे पूर्णपणे विरघळलं की मग ह्यामध्ये आपण शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे ते घालूया यामध्ये. पूर्णपणे विरघळलेला आहे. आता ह्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरला फिरून घेतलेले नाही ते घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून घेते आणि हे थोडंसं कोमट असतानाच आपण ह्याचे लाडू वळून घेऊयात. तर गूळ आणि शेंगदाणे मिक्स करून घेतलेला आहे. गुळाचा पाक करून त्यामध्ये आपण शेंगदाणे मिक्स करून घेतलेला आहे. यामध्ये आता 1 चमचा वेलची जायफळ पावडर घालते आणि हे सर्व मिक्स करून हे थोडंसं गरम असतानाच लाडू करून घ्यायचं आहे. तर ह्या मिश्रणाचे मी शेंगदाण्याचे लाडू वळून घेणार आहे. हे गरम असतानाच करून घ्यायचं आहे, नाहीतर गार झाल्यावर ह्याचे लाडू व्यवस्थित होत नाहीत. हे छोटे छोटे आकाराचे लाडू करून घेते ह्या सर्व मिश्रणाचं मी. असे सर्व लाडू करून घेते.
गुळ आणि शेंगदाण्याचे पाकातील लाडू तयार झालेले आहेत. ते मी एका ट्रेमध्ये काढून घेतलेले आहे. मस्त असे लाडू झालेले आहेत. अतिशय हेल्दी असे लाडू झालेले आहेत. गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्यामुळे आपल्यात हेमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. तसेच ह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. नवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.